मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो, की जर का तुम्ही फॉरेक्स किंवा कमोडिटीज मध्ये ट्रेड करत असाल, तर तुम्हाला इंडियन चार्ट्स न वापरता तुम्हाला ग्लोबल चार्ट्स वापरायला पाहिजे, की इथे 24 तास ट्रेडिंग चालतं. असे ग्लोबल चार्ट्स जेव्हा तुम्ही अनालिसिस करता, तेव्हा तुम्हाला नुसतंच प्राइस ऍक्शनचं अनालिसिस जे तुम्ही इतर वेळेला केलं असतं, तसंच्या तसं अनालिसिस त्या चार्ट्सवर करून नाही चालत. तिथे थोडा बदल करावा लागतो. तो बदल काय करायला लागतो? तर प्राइस ऍक्शन घडली हे ठीक आहे, पण ती कोणत्या वेळेत घडली यालाही महत्व असतं. कोणत्या वेळेत काय प्राइस ऍक्शन घडतीये याला काही वेटेज तुम्हाला द्यायला लागतं. वेळेची आणि प्राइस ऍक्शनची सांगड कशी घालायची ते आपण पटकन समजून घेऊया. ग्लोबल मार्केट्स ही 24 तास ट्रेड होतात. 3 प्रमुख सेशन्स त्याच्यामध्ये असतात. एक सेशन असतं की ज्याला आपण एशिया पॅसिफिक सेशन म्हणू, ज्याची सुरुवात न्यूझीलंडच्या ओपन पासून होते. त्यानंतर मग ऑस्ट्रेलियन मार्केट्स ओपन होतात, मग जॅपनीज मार्केट ओपन होतं. हा एशिया पॅसिफिक सेशन कुठे संपतो? तर टोकियोचा मार्केट आवर जिथे संपतात तिथे एशिया सेशन संपला असं आपण म्हणतो. एशिया सेशन संपतानाच सुरू होतो तुमचं युरोप आणि लंडनची सेशन्स. युरोप आणि लंडनची सेशन्स संपता संपता सुरू होतं न्यूयॉर्कचं सेशन. आपण जेव्हा प्राइस ऍक्शनचा अभ्यास करतो तेव्हा प्राइस ऍक्शनचा अभ्यास करताना सेशनचे जे ओव्हरलॅप टायमिंग असतात, जसं एशिया पॅसिफिक सेशन आणि युरोप लंडन सेशन हे याचे ओव्हरलॅप आवर्स असतात. त्या ओव्हरलॅप आवर्स मध्ये काही विशिष्ट प्राइस ऍक्शन घडतीये का याच्याकडे मला लक्ष द्यावं लागतं. तसंच युरोप लंडन सेशन जे असतं ते आणि न्यूयॉर्क सेशन हे ओव्हरलॅप होतात. तर त्या ओव्हरलॅप आवर्स मध्ये काही विशिष्ट प्राइस ऍक्शन घडतेय का याच्याकडे मला विशेष लक्ष द्यावं लागतं. आता तुम्ही म्हणाल कोणत्या वेळेला कोणतं मार्केट चालू होतं ह्या वेळा मला पाठ करायला पाहिजे का? तर तसं अजिबात नाहीये. कोणतं सेशन कोणत्या वेळेला सुरू होतं याच्यासाठी मी माझा एक इंडिकेटर बनवलेला आहे की जो फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणी तो वापरू शकतं. तर तो इंडिकेटर ऍक्सेस कसा कराल हे आपण पटकन बघून घेऊया. माझा इंडिकेटर ट्रेडिंग व्ह्यूवर फ्रीली ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर तुम्हाला इंडिकेटर सेक्शन मध्ये जायचंय आणि इथे सर्च मध्ये टाईप करायचंय SJFX सेशन रेंज. तर हा इंडिकेटर मी एकदा चार्टवर ऍड केला तर तुम्हाला डेली टाइम फ्रेम पेक्षा छोटी टाइम फ्रेम निवडायची. उदाहरणार्थ मी 5 मिनिट्सवर चार्ट ओपन करतो. सो 5 मिनिट्सवरचा चार्ट मी जसा ओपन केला तसं मला इथे 3 कलरचे बॉक्स चार्टवर प्लॉट झालेले दिसतात. या निळ्या कलरच्या बॉक्समध्ये एशिया सेशन ऍक्टिव्ह होतं. एशियाचा हाय ते एशियाचा लो हे निळ्या बॉक्समध्ये तुम्हाला प्लॉट करून मिळेल आणि निळ्या बॉक्सची विड्थ जी असेल ती एशियन मार्केट जोपर्यंत चालू असतील ती त्याची विड्थ असेल. तसंच युरोप आणि लंडन ही जी सेशन्स आहेत ही कोणत्या वेळेमध्ये चालू असतील ते तिथे हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये प्लॉट करून मिळेल आणि न्यूयॉर्क सेशन जे आहे ते तुम्हाला लाल रंगाच्या बॉक्समध्ये प्लॉट करून मिळेल. कोणत्या वेळेला एशिया चालू होईल, कोणत्या वेळेला युरोप लंडन चालू होईल आणि कोणत्या वेळेला न्यूयॉर्क सेशन चालू होईल हे तुम्हाला रेडीली प्लॉट करून मिळेल माझा इंडिकेटर वापरलं. डेलाइट सेव्हिंग चेंज जेव्हा होणार आहे तेव्हा ह्या इंडिकेटरच्या सेटिंग्स मधनं तुम्ही डेलाइट सेव्हिंग चेंजचे टायमिंग देखील ऍडजस्ट करू शकता. मी आशा करतो की माझा इंडिकेटर तुमच्या फॉरेक्स आणि कमोडिटी ट्रेडिंगच्या अनालिसिस मध्ये तुम्हाला खूप उपयोगी पडेल. माझा इंडिकेटर जर का आवडला असेल तुम्हाला तर तो नक्की वापरा. तुमचा अभिप्राय कळवा. हा व्हिडिओ लाईक करा. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.